नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहोत। ते म्हणजे खरीप हंगाम 2020 मधील नुकसान भरपाई संदर्भातचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। तो काय आहे ते पाहण्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला सबस्क्राइब करायचं आहे। मित्रांनो, 2020 मध्ये मुसळधार पावसामुळे आणि त्याच वेळी कोरोना महामारीमुळे अनेक शेतकऱ्यांना पीक नुकसानीची माहिती वेळेत विमा कंपन्यांना देता आलेली नव्हती। त्यामुळे अनेक शेतकरी होते ते नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेले होते। या प्रकरणी काही शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव देखील घेतली होती। प्रकरण गेले होते ते उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातही गेले। शेवटी न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले की पात्र शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई द्यावी। याच अनुषंगाने राज्य शासनाने आता मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2020 धाराशिव जिल्ह्यासाठी राज्य शासनाकडून देय असलेला जो दुसरा हप्ता म्हणजे तब्बल 134,11,91,000 रुपये एवढे जे आहेत ते वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। हा निधी जो आहे तो जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव यांना वितरित देखील करण्यात आलेला आहे। तसेच न्यायालयात जमा असलेले 75 कोटी आणि त्यावरील व्याज देखील पात्र शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। हा जो शासन निर्णय आहे तो 11 फेब्रुवारी 2026 रोजी घेतलेला आहे। त्याची जी लिंक आहे मी ती डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि खरीप हंगाम 2020 मध्ये तुमचं नुकसान झालेलं असेल तर ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। तुमच्या संबंधित कृषी कार्यालयाशी त्या ठिकाणी तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि त्या ठिकाणी तुमची पात्रता जी आहे ती तपासायची आहे। आणि अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयाच्या आणि कृषी क्षेत्रातील वेगवेगळ्या योजनांच्या अपडेटसाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करून थोडा सपोर्ट करायचा आहे। धन्यवाद।